आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं कधीतरी घडतंच. सगळं शांतपणे हाताळायचं ठरवलेलं असतं, पण नेमक्या क्षणी पारा चढतो आणि तोंडून नको ते शब्द बाहेर पडतात आणि नंतर शांत झाल्यावर वाटतं, अरे हे टाळता आलं असतं. राग नको असतो, पण तो येतोच. आज आपण याच गोंधळात टाकणाऱ्या भावनेचा जरा शोध घेणार आहोत. आपल्याकडे मास्टरिंग द माइंड नावाच्या एका व्हिडिओची स्क्रिप्ट आहे, जी रागाच्या अगदी मुळाशी जाते. आणि आज आपलं मिशन फक्त या स्क्रिप्टमधील मुद्दे वाचणं नाही, तर हे समजून घेणं आहे की आपल्या इच्छेविरुद्ध आपलं मन आपल्यावर ताबा का मिळवतं आणि या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का. तुम्ही सुरुवातच अगदी योग्य मुद्द्याने केली आहे. हा जो नंतर येणारा पश्चाताप आहे ना, हीच रागाची सगळ्यात मोठी किंमत असते. आणि ही स्क्रिप्ट नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवते. त्यातली एक ओळ मला विशेष भावली. राग येणे ही चूक नाही, पण त्यावर ताबा नसणे ही खरी समस्या आहे. मला वाटतं ही एकच ओळ अनेकांना त्या अपराधीपणाच्या भावनेतनं बाहेर काढू शकते. ही स्क्रिप्ट रागाकडे एक शत्रू म्हणून नाही, तर एक कोडा म्हणून बघायला शिकवते, जे आपण एकत्र मिळून सोडवू शकतो. एक कोडं? हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटते. मग या कोड्याचा पहिला तुकडा कोणता? म्हणजे हा राग येतो तरी कुठून? स्क्रिप्टमध्ये याची 5 मुख्य कारणं दिली आहेत. आणि पहिलंच कारण इतकं साधं आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अपेक्षा. म्हणजे आपण अपेक्षा करतो की समोरच्याने आपल्या मनासारखं वागावं किंवा परिस्थिती आपल्या नियंत्रणात असावी. आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा सगळा खेळ बिघडतो. हो, आणि या अपेक्षाबनाचं रूपांतर रागात होण्याचं कारण म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्यासोबत अन्याय झालाय. हे असं घडायलाच नको होतं. ही भावना आपल्याला बळी ठरवते. आणि याला जोडूनच दुसरं कारण येतं, जे या पहिल्या कारणाला आणखी स्फोटक बनवतं. मनात साठवलेली नाराजी. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया टाळतो. जाऊ दे, कशाला वाद वाढवायचा, असं म्हणून विषय सोडून देतो. पण आपलं मन काही तो विषय सोडत नाही. ते प्रत्येक न बोललेला शब्द, प्रत्येक गिळलेला अपमान एका अदृश्य भांड्यात जमा करत राहतं. म्हणजे तो एक प्रकारचा इमोशनल प्रेशर कुकर तयार होतो. अगदी. आणि मग एखाद्या दिवशी कुठे फक्त कुकरला थोडा धक्का देतं आणि आतली सगळी वाफ प्रचंड वेगाने बाहेर येते. समोरच्याला वाटतं की एवढ्याशा गोष्टीवरून इतकं चिडण्यासारखं काय झालं? पण तो राग त्या क्षणाचा नसतोच. तो महिन्यांचा किंबहुना वर्षांचा साठवलेला असतो. माझ्या एका मित्रासोबत असंच झालं होतं. तो कामाच्या ताणामुळे इतका थकला होता की त्याच्या मुलाने फक्त ज्यूस सांडला म्हणून तो प्रचंड ओरडला. नंतर त्याला इतकं वाईट वाटलं. पण मुद्दा हाच होता. तो राग ज्यूस सांडण्याचा नव्हता, तर आठवडाभर साचलेल्या ताणाचा होता. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. आणि हे आपल्याला तिसऱ्या कारणाकडे घेऊन जातं, थकवा आणि ताण. जेव्हा आपण शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या थकलेले असतो, तेव्हा आपल्या मेंदूचा जो तार्किक विचार करणारा भाग असतो, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, त्याची ताकद कमी होते. तो आपला आत्मनियंत्रणाचा स्नायू आहे. दिवसभराच्या कामाने, ताणाने हा स्नायू थकतो. त्यामुळे जी गोष्ट आपण एरवी शांतपणे हाताळली असती, त्याच गोष्टीवर थकलेल्या अवस्थेत आपण नियंत्रणाबाहेर जातो. बरोबर. आणि या 3 कारणांनंतर चौथं कारण येतं, जे मला वाटतं सगळ्यात जास्त धोकादायक आहे. अहंकार. मीच बरोबर आहे, माझंच ऐकलं पाहिजे, माझा अपमान कसा केला, ही भावना. जेव्हा कोणी आपल्या मताला आव्हान देतं किंवा आपल्या इगोला धक्का लावतं, तेव्हा बचावासाठी पहिली बाहेर येणारी गोष्ट म्हणजे राग. तुम्ही बचाव हा शब्द वापरला, तो खूप महत्वाचा आहे. अहंकार रागाचा वापर एक शस्त्र म्हणून करतो, स्वतःच्या अस्तित्वाला किंवा मताला जपण्यासाठी. आणि याच अहंकाराला जोडलेलं 5वं कारण म्हणजे जुन्या आठवणींची जखम. कधीकधी वर्तमानातील एखादी छोटीशी घटना भूतकाळातील एखाद्या मोठ्या अपमानाची किंवा दुःखाची आठवण करून देते. समजा लहानपणी वर्गात शिक्षकाने सतत एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तर मोठेपणी ऑफिसच्या मीटिंगमध्ये बॉसने त्या व्यक्तीचं बोलणं मध्येच तोडलं, तर त्याला प्रमाणापेक्षा जास्त राग येऊ शकतो. कारण ती वर्तमानातील घटना भूतकाळातील त्या जुन्या जखमेवरची खपली काढते. तो राग त्या बॉसवर नसतो, तो त्या जुन्या न भरलेल्या जखमेचा असतो. हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण आपल्याच मनाच्या चक्रव्यूहात अडकलेलो आहोत. अपेक्षा, साठलेली नाराजी, थकवा, अहंकार, जुन्या जखमा, ही कारणं इतकी खोलवर रुजलेली आहेत. पण यातला एक मुद्दा मला अजूनही गोंधळात टाकतो. जर मला रागवायचं नसेल, तर माझ्या इच्छेविरुद्ध तू माझ्यावर ताबा कसा मिळवतो? स्क्रिप्ट याचं जे उत्तर देते ते खरंच अनपेक्षित आहे. ती म्हणते की राग ही केवळ एक भावना नसून ती एक सवय आहे. हे कसं शक्य आहे?
हाच ह्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा आणि मोमेंट देणारा भाग आहे. विचार करा, आपण सकाळी उठल्यावर विचार न करता मोबाईल उचलतो. चहाची सवय असेल तर आपोआप पावलं स्वयंपाकघराकडे वळतात. या सवयी आहेत. आपल्या मेंदूनं काही गोष्टींसाठी शॉर्टकट तयार केलेले असतात. स्क्रिप्टनुसार रागाचंही तसंच आहे. जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीत, उदाहरणार्थ कुणी गाडी चालवताना मध्येच गाडी घातली, तेव्हा आपण एकदा रागवतो, दोनदा रागवतो. असं वारंवार केल्यानं आपल्या मेंदूमध्ये एक न्यूरल पाथवे तयार होतो, एक पक्का रस्ता बनतो. म्हणजे पुढच्या वेळी तशीच परिस्थिती आली की मेंदू विचार करत नाही की आता काय करू, तो थेट त्या तयार झालेल्या रस्त्याने जातो आणि रागाची प्रतिक्रिया उमटते. म्हणजे आपण आपल्याच मनाने तयार केलेल्या ऑटो पायलट मोडवर चालत असतो. अगदी तसंच, आणि यालाच डिफेन्स मेकॅनिझम किंवा शिकलेली प्रतिक्रिया म्हणतात. मेंदूला असं वाटतं की राग व्यक्त केल्याने धोका टळेल किंवा समोरच्यावर नियंत्रण मिळवता येईल. त्यामुळे मला राग नको असं केवळ वरवर म्हणून धागत नाही, कारण आपण एका खोलवर रुजलेल्या सवयीशी, एका शारीरिक प्रतिक्रियेशी लढत असतो. या सवयीला बदलायचं असेल तर त्या जुन्या रस्त्याशेजारी एक नवीन, शांत प्रतिक्रियेचा रस्ता तयार करावा लागतो आणि तो सरावानेच तयार होतो. वा, म्हणजे रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे इच्छाशक्तीची लढाई नाही, तर नवीन सवय लावण्याची प्रक्रिया आहे. हे समजल्यावर खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं, नाही का? मग हा नवीन रस्ता तयार करायचा कसा? मला वाटतं इथेच स्क्रिप्टचा सर्वात व्यावहारिक भाग सुरू होतो. त्यात 5 उपाय सांगितले आहेत. हो, आणि पहिला उपाय इतका सोपा आहे की त्यावर विश्वास बसणार नाही. तो आहे थांबा. फक्त 3 सेकंड थांबा. राग आल्याची पहिली भावना जाणवताच काहीही बोलण्याआधी किंवा करण्याआधी एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात 1, 2, 3 मोजा. पण 3 सेकंद बोलायला खूप सोपं आहे, पण जेव्हा खरंच राग अनावर होतो, डोकं भणभणत असतं, तेव्हा तेवढा विवेक आठवतो का? व्यावहारिकदृष्ट्या हे किती शक्य आहे? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. सुरुवातीला हे जमणार नाही, पण इथेच सवय लावण्याचा मुद्दा येतो. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या मेंदूत एक भावनिक केंद्र असतं, अमिगडाला, जे धोक्याची सूचना मिळताच सक्रिय होतं, आणि एक तार्किक केंद्र असतं, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जे विचार करून निर्णय घेतं. राग येतो तेव्हा भावनिक केंद्र तार्किक केंद्रावर हावी होतं. ते 3 सेकंद थांबणं आणि दीर्घ श्वास घेणं हे त्या दोन्ही केंद्रांमध्ये एक अंतर निर्माण करतं. श्वासामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि तार्किक केंद्राला पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळते. सुरुवातीला 10 पैकी एकदा जमेल, मग 2दा, पण सरावाने तो 3 सेकंदांचा ब्रेक तुमची दुसरी सवय बनेल. म्हणजे ही एक प्रकारची इमर्जन्सी ब्रेक लावण्याची सवय आहे. ठीक आहे, समजा मी 3 सेकंड थांबले. त्या ब्रेकमध्ये करायचं काय? इथेच दुसरा उपाय येतो, मनाशी बोलणे. म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारायचे. स्क्रिप्टमध्ये काही छान प्रश्न दिले आहेत. हा राग माझ्यासाठी फायद्याचा आहे का? किंवा या रागामुळे परिस्थिती सुधारेल की बिघडेल? आणि माझा सगळ्यात आवडता प्रश्न, 5 मिनिटांनंतर या रागाला काही महत्त्व असेल का? 5 तासानंतर, 5 दिवसानंतर? आणि 90% वेळा याचं उत्तर नाही असं मिळतं. हे प्रश्न आपल्याला त्या क्षणाच्या भावरेच्या भावऱ्यातून बाहेर काढून मोठ्या चित्राकडे, वस्तुस्थितीकडे पाहायला मदत करतात. ते आपल्याला आठवण करून देतात की ज्या गोष्टीसाठी आपण आपलं मानसिक स्वास्थ्यपणाला लावत आहोत, ती गोष्ट कदाचित तितकी मोठी नाहीये. याला जोडून तिसरा उपाय येतो, अपेक्षा कमी करणे आणि स्वीकार वाढवणे. हा मुद्दा मला थोडा अवघड वाटतो. स्वीकार वाढवणे म्हणजे अन्याय सहन करणे का? म्हणजे कुणी मुद्दाम चुकीचं वागत असेल तर ते स्वीकारायचं का? नाही, अजिबात नाही. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, तर वास्तवाला समजून घेणं आहे. ही व्यक्ती अशी का वागली या प्रश्नात अडकून राहण्याऐवजी, ठीक आहे, हे घडलं आहे, आता या परिस्थितीत मी शांतपणे काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे स्वीकार. आपण इतरांना किंवा परिस्थितीला बदलू शकत नाही, पण आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच निवडू शकतो. आपली मानसिक ऊर्जा असं का घडलं यावर खर्च करण्याऐवजी आता पुढे काय यावर वापरणं हा खरा स्वीकार आहे. म्हणजे आपली शक्ती व्यर्थ घालवण्याऐवजी योग्य ठिकाणी वापरणे. हे पटलं. आता चौथा उपाय, हा मनासाठीच्या व्यायामासारखा आहे. रोज 5 मिनिटांची शांतता. डोळे बंद करून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. मला वाटतं आजच्या धावपळीच्या जीवनात 5 मिनिटं काढणंही अनेकांना कठीण वाटू शकतं. आणि म्हणूनच ते जास्त गरजेचं आहे. यालाच माइंडफुलनेस म्हणतात.
जसं आपण रोज व्यायाम करून शरीर मजबूत करतो, तसाच हा 5 मिनिटांचा सराव आपल्या मनाच्या नियंत्रणाचा स्नायू मजबूत करतो. सुरुवातीला विचार येतील, मन भटकेल, काही हरकत नाही. पुन्हा हळुवारपणे लक्ष श्वासावर आणायचं. या सरावाने आपण आपल्या विचारांच्या आणि भावनांचं साक्षी व्हायला शिकतो. राग आल्यावर आपण त्या भावनेच्या प्रवाहात वाहूत जात नाही, तर तिला एका अंतरावरून पाहू शकतो आणि मग ठरवू शकतो की यावर कशी प्रतिक्रिया द्यायची. ऐन युद्धाच्या वेळी तलवारबाजी शिकता येत नाही, त्यासाठी आधी सराव लागतो. हा 5 मिनिटांचा सराव म्हणजे त्या युद्धाची तयारी आहे. आणि 5वा आणि शेवटचा उपाय, मला वाटतं हा नाती जपण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. स्क्रिप्टमधली एक गोष्ट वाचून मी खरंच थांबले. त्यांनी म्हटलंय की राग गिळू नये आणि फोडूही नये. हे गोंधळात टाकणार आहे. मग करायचं तरी काय? बरोबर. कारण राग गिळण्याने तो आतल्यात कुढत राहतो आणि नंतर भलत्याच वेळी भलत्याच स्वरूपात बाहेर येतो. आणि तो फोडल्याने म्हणजे आरडाओरडा केल्याने नाती तुटतात. स्क्रिप्ट एक तिसरा अधिक चांगला मार्ग सुचवते. राग शांतपणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे. समोरच्या व्यक्तीला दोष न देता आय स्टेटमेंटचा वापर करणे. आय स्टेटमेंट म्हणजे एखादं उदाहरण द्याल का? नक्कीच. समजा तुमचा मित्र वेळेवर आला नाही आणि तुम्हाला राग आला. तू नेहमीच उशीर करतोस असं म्हणण्याऐवजी जे एक आरोप आहे, तुम्ही म्हणू शकता, जेव्हा तू ठरलेल्या वेळेवर येत नाहीस तेव्हा मला असं वाटतं की माझ्या वेळेला किंमत नाही आणि मला वाईट वाटतं. पहिल्या वाक्याने समोरचा बचावात्मक होतो आणि वाद सुरू होतो. दुसऱ्या वाक्यात तुम्ही आरोप करत नाही, तर जेव्हा असं घडतं तेव्हा मला कसं वाटतं हे सांगता. तुम्ही तुमच्या भावनांची जबाबदारी घेता. यामुळे संवादाची शक्यता निर्माण होते. समोरच्याला तुमची बाजू समजून घेण्याची संधी मिळते. वा, म्हणजे तू पासून मी पर्यंतचा प्रवास, आरोप करण्याऐवजी आपल्या भावना व्यक्त करणे, हे 5ही उपाय 3 सेकंद थांबा, मनाशी बोला, स्वीकार वाढवा, 5 मिनिटं शांत बसा आणि राग योग्य पद्धतीने व्यक्त करा, हे खरंच व्यावहारिक आणि करता येण्याजोगे वाटतात. आणि जेव्हा आपण हा सराव करतो तेव्हा काय मिळतं, याचं फळ काय? याचं फळ खूप मोठं आहे. स्क्रिप्टनुसार सगळ्यात आधी मन हलकं होतं. रागाचं आणि पश्चातापाचं ओझं कमी होतं. अनावश्यक वाद टळल्यामुळे नात्यांमधला गोडवा वाढतो. शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक अचूक असतात, त्यामुळे व्यावसायिक जीवनातही फायदा होतो. आणि सततच्या रागामुळे शरीरावर जो ताण येतो, ज्यामुळे रक्तदाब, हृदयरोग अशा समस्या उद्भवतात, तो कमी झाल्याने आरोग्यही सुधारतं. स्क्रिप्टमधलं ते वाक्य आठवतंय, रागावर विजय मिळवणारा माणूसच खरा बलवान असतो. हे बळ शारीरिक नाही तर मानसिक स्थिरतेचं आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण रागाच्या कोड्याचे अनेक तुकडे जोडले. अपेक्षाभंगापासून ते अहंकारापर्यंतची कारणं पाहिली. राग ही एक सवय कशी बनते हे विज्ञानाच्या मदतीने समजून घेतलं आणि त्या सवयीला बदलण्यासाठीचे 5 व्यावहारिक उपायही पाहिले. या संपूर्ण चर्चेतील सर्वात मोठा दिलासा देणारा विचार माझ्यासाठी हा आहे की राग येत असेल तर स्वतःला दोष देण्याची गरज नाही. ही एक सवय आहे जी सरावाने बदलता येते. आज केलेला एक छोटा बदल उद्या मोठं समाधान देऊ शकतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. ही स्क्रिप्ट रागाला योग्य पद्धतीने व्यक्त करण्याबद्दल बोलते, जे खूप महत्वाचं आहे. पण आपण याकडे अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? राग ही गोष्ट फक्त पराभूत करण्याची किंवा नियंत्रित करण्याची आहे का? की तो एक महत्वाचा सिग्नल किंवा सूचक आहे? जसं गाडीतील एखादी वॉर्निंग लाईट लागल्यावर आपण ती फोडून टाकत नाही, तर गाडीत काय बिघाड झालाय हे तपासतो. त्याचप्रमाणे कदाचित आपला राग आपल्याला आपल्या पूर्ण न झालेल्या गरजांबद्दल किंवा कोणीतरी ओलांडलेल्या आपल्या सीमांबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपल्याला सांगत असतो की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून रागाकडे पाहिल्यास कदाचित आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि आपल्या जीवनात आवश्यक बदल करण्याची एक नवीन संधी मिळू शकते.